तर बघा, आज आपण एस-टी-आय प्री 2015 पार्ट 2 हा पार्ट 2 असेल. राज्यशास्त्र या विषयाचे डिटेल अनालिसिस करत आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे. तर बघा, आपण स्टॅटिक पोर्शन आहे त्या रेटेड क्वेश्चनवर डिटेल अनालिसिस करत आहे. अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा. ए. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. बी. 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. एक ऑप्शन कथन ए बरोबर, कथन बी चुकीचे. दोन ऑप्शन कथन ए चुकीचे, कथन बी बरोबर. तीन ऑप्शन दोन्ही कथने ए आणि बी बरोबर आहेत. चार ऑप्शन दोन्ही कथने ए आणि बी चुकीची आहेत. तर आपल्याला बघा, योग्य कथन ओळखायचं आहे. बरोबर, राईट आन्सर ओळखायचं आपल्याला. योग्य कथन आहे ते ओळखायचं आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे 2. कथन ए चुकीचे आहे, कथन बी बरोबर आहे. तर आता बघा, अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. तर हे चुकीचे आहे. 47 प्रमाणे नाही, तर ते 45 प्रमाणे आहे. तर इथं 45 असायला पाहिजे होतं, 47 नाही. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. आपण ते बघूया, दोन्ही आर्टिकल बघूया. 45 आर्टिकल आणि 47 आर्टिकल हे दोन्ही आर्टिकल बघूया आपण. तर बघा, त्यामुळे हे चुकीचे आहे. बरोबर, दुसरं विधान बरोबर आहे. बघा, 86वी घटना दुरुस्ती. तर बघा, 86वी घटना दुरुस्ती झाली होती 2002 ला. त्यानुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. हे विधान बरोबर आहे. पण डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, प्रथम आपण आर्टिकल 47 बघूया, जी पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर आर्टिकल 47 काय सांगते बघा, पोषणाचा स्तर व जीवनमान उंचावणे. हे DPSP मधलं आर्टिकल आहे, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वामधून. तर पोषणाचा स्तर व जीवनमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा हे राज्याचे कर्तव्य. त्यामध्ये न्यूट्रिशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि पब्लिक हेल्थ जे रिलेटेड हे आर्टिकल 47. एज्युकेशनच्या रिलेटेड नाही, ते 45 आर्टिकल एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. आता बघा, हे तत्व सामाजिक तत्वामध्ये ह्या भागातून येते. तसेच आर्टिकल 47चा एक भाग हा गांधीयन DPSP म्हणून बी आहे. आर्टिकल 47चा एक भाग काय सांगतो की अंमली पदार्थ, पेय आहेत जे आरोग्यास घातक आहेत त्यावर बंदी घालणे. हे गांधीयन DPSPचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. हे असं आर्टिकल 47 आरोग्यासंबंधित, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग संबंधित आहे, एज्युकेशनच्या संबंधित नाही. तर आता पुढील गोष्टी बघूया आपण. तर बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002 या घटना दुरुस्तीनं फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी आणि DPSP या तिन्ही भागामध्ये चेंज करण्यात आला. तर बघा, फंडामेंटल राईट्स मध्ये बी चेंज करण्यात आला, DPSP मध्ये बी चेंज करण्यात आला, आणि फंडामेंटल ड्युटी, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व या तिन्ही मध्ये चेंज करण्यात आला. कुठल्या? 86व्या घटना दुरुस्ती 2002 ते आपण डिटेल बघूया. थोडक्यात आता बघा, फंडामेंटल राईट्स जस्टिसेबल नाहीत, त्यासाठी फंडामेंटल राईट्स जस्टिसेबल आहेत, पण फंडामेंटल ड्युटी, DPSP आणि प्रिअम्बल हे तीनही नॉन जस्टिसेबल नाही. त्यासाठी तुम्ही कोर्टात दाद मागू शकत नाही. तर लक्षात ठेवा, फक्त फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जस्टिसेबल आहे. मूलभूत कर्तव्य, राज्यधोरणाचे मार्गदर्शक तत्वे, सरनामा, उद्देश पत्रिका नॉन जस्टिसेबल आहे. हे लक्षात ठेवा. नॉन जस्टिसेबल नाही. इकडे बघा, बघा, आता फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जस्टिसेबल आहे, हे लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि प्रिअम्बल हे नॉन जस्टिसेबल आहे. नॉन जस्टिसेबल आहे म्हणजे त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. नॉन जस्टिसेबल आहे, त्यासाठी कोर्टात दाद मागता येत नाही. आणि जस्टिसेबल फक्त फंडामेंटल राईट्स आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही कोर्टात दाद मागू शकता. मूलभूत हक्काविरुद्ध तुमचा हक्क भंग झाल्यास, तर हे लक्षात ठेवा. आता बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002 आपण डिटेल बघूया. तर बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002 फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क मध्ये चेंज करण्यात आला. तसेच राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये चेंज करण्यात आला आणि मूलभूत कर्तव्यामध्ये चेंज करण्यात आला. तर फंडामेंटल राईट्स बघा, पार्ट 3 मध्ये आर्टिकल 21A ऍड करण्यात आले.
The state shall provide free and compulsory education to all children of the 6 to 14 years. ते बघा, राज्य संस्था काय करेल, 6 ते 14 वयोगटातील बालकासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण करेल. हे कधी करण्यात आलं? 21A आर्टिकल टाकून 86वी घटना दुरुस्ती 2002 ने मूलभूत हक्कामध्ये हा चेंज करण्यात आला. लक्षात ठेवा, 6 ते 14 वयोगट महत्वाचं आहे. तसेच बघा, DPSP मध्ये काय चेंज करण्यात आला? पार्ट 4 मध्ये DPSP आहे, तर आर्टिकल 45 मध्ये चेंज करण्यात आला. The state endeavor to provide early childhood care and education for all children until they complete age of 6 years. तर 6 वर्षापर्यंत, लक्षात ठेवा, 6 वर्षापर्यंतच्या शिक्षणासाठी, बालकांच्या शिक्षणासाठी, 6 वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणासाठी राज्य संस्था तरतूद करेल. हे DPSP मध्ये टाकण्यात आलं आर्टिकल 45 मध्ये. 6 वर्ष महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि फंडामेंटल ड्युटी कर्तव्यामध्ये पार्ट 4 मध्ये 51A मध्ये 11वी फंडामेंटल ड्युटी म्हणजेच के 11वी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली की एव्हरी सिटीजन हु इज parent or guardian to provide opportunities for education to his children or ward between 6 ते 14 वर्ष. तर ही पालकांची मूलभूत कर्तव्य आहे किंवा पालकांचे कर्तव्य आहे की आपल्या मुलाला 6 ते 14 वयोगटातील मुलाला शाळेत भरती करणे हे पालकांची ड्युटी आहे. ही 86वी घटना दुरुस्ती 2002 ने ऍड करण्यात आली. लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स मध्ये 6 ते 14 वर्ष आहे, DPSP मध्ये 6 वर्षापर्यंत आहे आणि फंडामेंटल ड्युटी त्यामध्ये ही 6 ते 14 वर्ष आहे. लक्षात ठेवा, 2 ठिकाणी 6 ते 14 वर्ष आहे. एक म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये आणि एक फंडामेंटल ड्युटीज मध्ये. 6 ते 14, 6 ते 14 आणि DPSP मध्ये 6 वर्ष आहे. लक्षात ठेवा, या रिलेटेड क्वेश्चन येतात आणि महत्वाचा पार्ट आहे. तसेच बघा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. राईट टू एज्युकेशन ऍक्ट कधी आला? लक्षात ठेवा, 2009 ला आला. तो पारित 2009 ला पारित झाला आणि अंमलात 2010 ला आला. तसेच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 ला आला. तो आर्टिकल 19(1) मध्ये आहे. फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन अंडर येते. लक्षात ठेवा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आर्टिकल 19(1) फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशनच्या अंडर. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 चा आहे आणि पारित झालेला आहे आणि अंमलात आलेला आहे 2010 ला. हे लक्षात ठेवा. तर बघा, पुढील क्वेश्चन आहे बघा आता, भारताच्या राजघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? ए. राष्ट्राची एकता, बी. राष्ट्राची अखंडता. पर्यायी उत्तरे बघा, एक ऑप्शन आहे केवळ ए, 2 ऑप्शन आहे केवळ बी, 3 ऑप्शन आहे दोन्ही, 4 ऑप्शन आहे दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे बी, राष्ट्राची अखंडता. हे परत ऍड करण्यात आले. लक्षात ठेवा, राष्ट्राची एकता अगोदरच होती, त्यामुळं हा ऑप्शन येत नाही. राष्ट्राची अखंडता परत ऍड करण्यात आली. ते आपण डिटेल पाहणारच आहेत. आता बघा, हा क्वेश्चन आणि ह्याच्या पुढील क्वेश्चन प्रिॲम्बलचा एकाच पेपरमध्ये प्रिॲम्बलवर 2 क्वेश्चन विचारले आहेत, त्यामुळे आपण प्रिॲम्बल समरी वाईज डिटेल अनालिसिस करणार आहेत. डिटेल सगळं बघूया आपण. पण लक्षात ठेवा, तात्पुरते इथं बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली होती आणि 3 वर्ड्स ऍड करण्यात आले. ते म्हणजे सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी आणि इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. हे 3 वर्ड्स आपल्या प्रिॲम्बलमध्ये ऍड करण्यात आले. आपण डिटेल अनालिसिस करूया, पण ह्याच्यानंतरचा एक क्वेश्चन पूर्ण करू आणि नंतर प्रिॲम्बल चॅप्टरची आपण पूर्ण समरी एक अंडरस्टँड करूया. तर बघा, पुढील एक क्वेश्चन बघा, आता हे प्रिॲम्बलवरचाच क्वेश्चन आहे. आपण हा क्वेश्चन करून डिटेल अनालिसिस करूया सरनामा उद्देश पत्रिकेचे. तर बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर योग्य उत्तर ओळखायचं आपल्याला. एक ऑप्शन, बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राजघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. दुसरा पर्याय आहे, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राजघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. 3. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत. 4. वरीलपैकी एकही नाही. तर आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं आहे. तर बघा, आपण ऑप्शन इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राजघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता का? तर नाही, नसल्याचा. तर राजघटना
सरनामा राजघटनेचा भाग नाही असे म्हटले होते, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राजघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. नसल्याचं हे चुकीचं आहे, त्यामुळे हेही विधान चुकीचे आहे. आपण डिटेल अनालिसिस करूया. सरनाम्यामध्ये घटना दुरुस्तीद्वारे दोन वेळा नाही, आता एकच वेळा अमेंडमेंट करण्यात आले, ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976ला. त्यामध्ये सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी असे 3 वर्ड्स ऍड करण्यात आले. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. हे अशी एकदाच अमेंडमेंट करण्यात आली. 2 वेळा हे चुकीचे आहे, म्हणून योग्य पर्याय आहे वरील एकही नाही. तर आपण डिटेल अनालिसिस करूया. बघा, तर बघा, आपण थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, घटना समिती, या 3 महत्वाच्या पहिल्या बैठक आहेत. पहिल्या बघा, 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. त्यामध्ये मुस्लिम लीगनं बॉयकॉट केले होते. 211 मेंबर होते. डॉक्टर सचिंद्रानंद सिन्हा हे ओल्डेस्ट मेंबर होते, त्यामुळे त्यांना टेम्पररी प्रेसिडेंट केलं, की सिनियर मोस्ट मेंबर आहे तर त्याला प्रेसिडेंट केलं. हे फ्रेंच प्रॅक्टिसनुसार केलं होतं, लक्षात ठेवा. फ्रेंच प्रॅक्टिसनुसार सचिंद्र आनंद सिन्हा यांना टेम्पररी प्रेसिडेंट केलं होतं. नंतर 11 डिसेंबर 1946ला मीटिंग झाली. त्यामध्ये राजेंद्र प्रसाद यांना इलेक्टेड केलं, पुन्हा फर्स्ट संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमलं. ते नंतर भारताचे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते राजेंद्र प्रसाद. S.C. मुखर्जी उपाध्यक्ष त्या दिवशी नेमण्यात आलं. तर 13 डिसेंबर आपल्यासाठी महत्वाचा आहे. 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, उद्दिष्टाचा ठराव मांडला. हा उद्दिष्टाचा ठराव दुसरं काही नाही, तर त्याची मॉडर्न एडिशन काय, नवीन आवृत्ती म्हणजे आपली प्रियांबल आहे. प्रियांबल आहे, सरनामा आहे, जो 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता आणि 22 जानेवारी 1947ला तो पास झाला होता. लक्षात ठेवा, संविधान सभेने पास केला 22 जानेवारी 1947ला. आता बघा, सरनाम्याबद्दल काय गोष्टी रिपीट होतील, पण ते लक्षात ठेवा, महत्वाचा पार्ट आहे, त्यामुळे ते रिपीट होतात. सरनामा बघा, घटनेचा प्राण, आत्मा आहे. प्रास्ताविका, इंट्रोडक्शन आहे. गुरुकिल्ली आहे. उद्देशपत्रिका, सरनाम्यालाच उद्देशपत्रिका म्हणतात. समरी आणि इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. तर आपण प्रियांबल आता डिटेल बघत आहात. बघा, राज्य आता आपले काय गोष्टी आहेत बघा, जसे की आता बघा, हे प्रियांबल, सरनामा, उद्देशपत्रिका फार महत्वाचे आहे. ती तुमची पाठच असाय पाहिजे. त्यावर क्रमानुसार, प्रिन्सिपलवर, त्यांच्या व्हॅल्यूवर प्रश्न विचारले आहेत, क्रम लावा म्हणून विचारलेला आहे. तर बघा, आपण ते घेऊया आणि त्याच्या सर्व डिटेल आपण हे चॅप्टर एक समरी रिवाइज करूया याची. बघा, संविधानाचा सरनामा, उद्देशपत्रिका, प्रियांबल काय म्हणते, आम्ही भारताचे लोक, तर वी द पीपल ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, वी द पीपल काय दाखवतं बघा, तर वी द पीपल लक्षात ठेवा, वी न सुरुवात होणाऱ्या 3 प्रियांबल आहेत. एक इंडिया, जपान आणि USA यांची प्रियांबल, सरनामा हा वी न सुरुवात होतो. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा. आता हे क्रम महत्वाचा आहे, व्हॅल्यूचा आहे, प्रिन्सिपलचा किंवा ह्या ऑब्जेक्टिव्हचा क्रम महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. तर काय, सार्वभौम, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. सोशलिस्ट, सेक्युलर बघा, सॉव्हेरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. SSDR किंवा डॉक्टर शशी शेखर शुक्ला असं लक्षात ठेवू शकता, पण इकडे डॉक्टर असं उलट आहे. लक्षात ठेवा, DR शशी शेखर शुक्ला डॉक्टर आहेत असं लक्षात ठेवू शकता. तर बघा, सार्वभौम पहिल्यांदा आहे. बघा, पहिल्यांदा काय बघा, सॉव्हेरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. बघा, हा क्रम फार महत्वाचा आहे. सार्वभौम पहिल्यांदा आहे, समाजवादी आहे, नंतर धर्मनिरपेक्ष आहे, नंतर लोकशाही आहे, नंतर गणराज्य आहे. 3S डॉक्टर, लक्षात ठेवा, शशी शेखर शुक्ला डॉक्टर, राज्य घडवण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. तर यानंतर बघा, 3 प्रिन्सिपल फार महत्वाचे आहेत. जस्टिस कसं आहे बघा, तर आपण हे डिटेल बघूया. बघा आता कसं,
आपण एकदा कव्हर करूया पूर्ण प्रिॲम्बल एकदा वाचूया, म्हणजे महत्त्वाचे घटक आपल्याला पुढे अंडरलाईन करता येतात. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची हमी देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतः अर्पण करीत आहात. तर बघा, आपली प्रिॲम्बल काय गोष्टी दाखवते, तर 4 गोष्टी दाखवते. आपण ना असे लक्षात ठेवू शकता. एस म्हणजे सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय, सोर्स दाखवते. ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह काय, आपल्या उद्दिष्टे काय, ऑब्जेक्टिव्ह दाखवते. एन फॉर नेचर ऑफ इंडियन स्टेट, नेचर काय, आणि डेट ऑफ अडॉप्शन, अडॉप्शनची डेट, हे 4 गोष्टी दाखवते. तर आपण डिटेल बघूया. बघा, तर बघा प्रिॲम्बल काय दाखवते, सोना दाखवते. लक्षात ठेवा, सोना काय, सोर्स, ऑब्जेक्टिव्ह, नेचर आणि डेट ऑफ अडॉप्शन. तर त्या बघा, सोर्स काय, घटनेचे उगमस्थान, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, म्हणजे काय, भारतीय जनता, जनता जनार्दन आहे, जनता सार्वभौम आहे हे दाखवते. लक्षात ठेवा, पीपल आर सॉव्हरेन, जनता सार्वभौम आहे आपल्याकडे. पार्लमेंट सॉव्हरेन नाही, ज्युडिशरी सुद्धा सॉव्हरेन नाही, पण सुपरमसी आहे, ज्युडिशरीची सुपरमसी आहे, पण सॉव्हरेन नाही, जनता सॉव्हरेन. लक्षात ठेवा, सार्वभौम, जनता ठरवते. आपले ब्युटी ऑफ इंडियन डेमोक्रेसी काय बघा, प्राईम मिनिस्टर जरी असला तर त्याला 5 वर्षातून एकदा जनतेसमोर जाऊन विथ फोल्डेड हँड्स, हात जोडून 5 वर्षातून एकदा तरी फोल्डेड हँड्स, हात जोडून विनवणी करावी लागते. जनतेसमोर जाऊन फोल्डेड हँड्सने विनवणी करावी लागते. हीच डेमोक्रेसीची ताकद आहे. तर लक्षात ठेवा, जनता सार्वभौम आहे, जनता जनार्दन आहे, जनता ठरवते की कोण प्राईम मिनिस्टर होणार, कोण आमदार होणार, कोण खासदार होणार. जनता जनार्दन आहे, जनता सार्वभौम आहे. लक्षात ठेवा, आपली पार्लमेंट सॉव्हरेन नाही, सार्वभौम नाही, ज्युडिशरी सुद्धा सॉव्हरेन नाही, सुप्रीम आहे, ज्युडिशरी सुप्रीम आहे, सुपरमसी आहे, ज्युडिशरी सुपरमसीची आहे, कॉन्स्टिट्यूशनची बी सुपरमसी आहे आणि ज्युडिशरी सुप्रीम आहे, पण सॉव्हरेन नाही. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे हे वाक्य आहेत, लक्षात ठेवा. तर पुढे बघा काय दाखवते प्रिॲम्बल, सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे, सोर्स काय ते दाखवते. सोर्स काय आहे, तर जनता आहे. ऑब्जेक्टिव्ह काय, आपल्या प्रिॲम्बलचे ऑब्जेक्टिव्ह काय, सरनामा पत्रिकेमध्ये ऑब्जेक्टिव्ह सांगितलेत. उद्देश काय बघा, तर जस्टिस आहे, लिबर्टी आहे, इक्वलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे. आता ते उद्देश सांगितलेला आहे की जस्टिस कसा आहे बघा, जस्टिस कसा आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये जस्टिस सांगितलेला आहे तो कसा आहे बघा. आता बघा, हा क्रम महत्वाचा आहे, ऑब्जेक्टिव्हचा क्रम महत्वाचा आहे की जस्टिस अगोदर आहे, नंतर लिबर्टी आहे, नंतर इक्वलिटी आहे, नंतर फ्रॅटर्निटी आहे. पहिल्यांदा न्याय आहे, नंतर स्वातंत्र्य आहे, नंतर समानता आहे, नंतर बंधुत्व आहे. ही उद्देशाचा क्रम लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. LEF, जस्टिस, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी. तर बघा, जस्टिस बघा, तर न्याय कसा आहे, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक अशा प्रकारचा न्याय द्यायचा आहे, हे जस्टिस पहिलं प्रिन्सिपल आहे. त्यानंतर बघा स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी, ती कशी आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य आहे. इक्वलिटी, समानता कशी आहे बघा, दर्जाची आणि संधीची समानता. बंधुत्व बघा कसे आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची बंधुता. अशी ही 4 महत्वाचे म्हणजे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा. जस्टिस, न्याय, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी हा क्रम महत्वाचा लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा आता आले तर जस्टिस, आपण जस्टिस कोणाकडून घेतलंय बघा, सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलंय किंवा युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक सध्याचे रशिया यांच्याकडून आपण काय घेतलंय, जस्टिस प्रिन्सिपल घेतले. लक्षात ठेवा, फंडामेंटल ड्युटी त्यांच्याकडूनच घेतल्यात, मूलभूत कर्तव्य, आयडियल्स ऑफ जस्टिस इन प्रिॲम्बल, जे जस्टिस आहे, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आपण USSR कडून घेतलाय. लक्षात ठेवा, आणि 5 इयर प्लॅनिंग सुद्धा USSR कडून घेतलेलं आहे. तसेच आपण आताच बघितलं लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी. हे जी लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी प्रिन्सिपल आहेत, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी आपण फ्रेंच राजघटनेकडून घेतलेले आहे, फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनने जगाला दिलेले मूल तत्वे आहेत. तर त्याबरोबर आपण गणराज्य, रिपब्लिक तत्व,
आणि आयडियल्स ऑफ लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी इन प्रिअम्बल हे आपण फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनवरून घेतले, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आहे. तर आता बघा, आपण काय बघितलं, सोर्स बघितलं जी जनता आहे, ऑब्जेक्टिव्ह बघितले जी जस्टिस लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी आहेत. आता नेचर जे आत्ताच बघितलं आपण, प्रिअम्बल नेचर दाखवतंय की आपल्या प्रिअम्बल स्वरूप काय, आपल्या घटनेचं स्वरूप काय, नेचर ऑफ स्टेट आपल्या राज्य संस्थेचं स्वरूप काय, तर ते हे दाखवतंय. ते आत्ताच बघितलं आपण, शशी शेखर शुक्ला डॉक्टर, किंवा आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हटलं आहे, आपण शशी शेखर शुक्ला डॉक्टर आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी म्हटलंय. पण हा क्रम लक्षात ठेवा. पहिल्यांदा बघा, सॉव्हेरियन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणजे काय बघा, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. तर लक्षात ठेवा, हे महत्वाचा क्रम आहे. सॉव्हेरियन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही गणराज्य आहे. हा क्रम महत्वाचा आहे. तर बघा, हे नेचर आहे आपल्या इंडियन स्टेटचं, ते प्रिअम्बल दाखवते. तसेच डेट ऑफ अडॉप्शन म्हणजे डेट ज्या दिवशी आपण प्रिअम्बल आपली किंवा आपली घटना ही आपण स्वीकारली, ही प्रिअम्बल डेट दाखवते. घटना स्वीकारल्याची डेट आहे 26 नोव्हेंबर 1949 ची. 26 नोव्हेंबर 1949 घटना आपण स्वीकारली. आणि इन्फोर्स कधी करण्यात आली, घटना पूर्णपणे अंमलात कधी आली, अंमल कधी झाला, तर 26 जानेवारी 1950 ला आपण पूर्ण घटना 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली. लक्षात ठेवा, हे दोन डेट महत्वाचे आहेत. 26 जानेवारी हा डेट का चूज केला आहे, कारण त्या अगोदर 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य डिक्लेरेशन जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठी पंजाबमध्ये हे मांडलं होतं. त्यामुळे ही डेट घेतलेली आहे. 26 जानेवारी 1950 ला आपली घटना पूर्णपणे अंमलात आली होती. लक्षात ठेवा. आता बघा, प्रिअम्बल बद्दल काही अजून इन्फॉर्मेशन बघा. USA कॉन्स्टिट्यूशन वॉज द फर्स्ट वन टू बिगिन विथ प्रिअम्बल. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन पहिल्यांदा प्रिअम्बलला सुरुवात केली होती. लक्षात ठेवा, USA, जपान, इंडिया प्रिअम्बल स्टार्ट विथ वी. तर अमेरिका, जपान आणि इंडियाची कॉन्स्टिट्यूशनचे प्रिअम्बल प्रास्ताविकेची सुरुवात वी, आम्ही, आपले कसे वी द पीपल, तसं वीने सुरुवात होते. लक्षात ठेवा, आम्ही की जनता सॉव्हेरियन आहे दाखवण्यासाठी, सार्वभौम आहे, जनता सार्वभौम आहे, जनता जनार्दन आहे हे दाखवण्यासाठी वीने सुरुवात होते. लक्षात ठेवा. प्रिअम्बल काय, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, जे आत्ताच बघितलं आपण. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू मांडले होते. त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने 22 जानेवारी 1947 ला मान्य केले, स्वीकारले. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 न एकदाच प्रिअम्बल मध्ये अमेंडमेंट करण्यात आली, एकदाच झालेली अमेंडमेंट. त्यांनी 3 वर्ड्स ऍड करण्यात आले. लक्षात ठेवा, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 वर्ड्स ऍड करण्यात आले. सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. लक्षात ठेवा, हा क्रम महत्वाचा आहे. कुठला क्रम, आपण आताच लक्षात ठेवलं, शशी शेखर शुक्ला डॉक्टर आहेत, तर असं लक्षात ठेवलं होतं. हा क्रम बघा, पहिल्यांदा म्हणजे काय, सार्वभौम आहे, सॉव्हेरियन, सोशलिस्ट, सेक्युलर आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक. तर बघा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हा क्रम फार महत्वाचा आहे. या रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतात. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. तर पुढे बघा, आता बघा, प्रिअम्बल ॲज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बघा, प्रिअम्बल काय, आपलं एम आहे, ड्रीम आहे. तर बघा, प्रिअम्बलला अल्लादी कृष्णस्वामी अय्यर काय म्हटले होते, ड्रीम सो लॉंग, जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे. प्रिअम्बल म्हणजे काय, स्वप्न पाहिले आहे, ड्रीम सो लॉंग ते आहे प्रिअम्बल. म्हणजे आपले बघा, प्रिअम्बल काय, आपलं ड्रीम आहे, आपलं एम आहे, कॉन्स्टिट्यूशनचं एम आहे, ड्रीम आहे. तर बघा, प्रिअम्बल म्हणजे आपल्या आयुष्यातील आपले ड्रीम, एम, आपलं स्वप्न हे आपल्या आयुष्याचा भाग आहे का? तर साधा क्वेश्चन आहे, आपण म्हणू शकतो हा भाग आहे किंवा नाही. तर बघा, आपण जनरली म्हणतो की आपल्या आयुष्याचा, आपलं ध्येय आपल्या आयुष्याचा भाग आहे. तर भाग आहे हे जनरली आपण म्हणतो की आहे. पण त्या बाबतीत प्रिअम्बल जरी आपल्या घटनेचा एम आहे, ड्रीम आहे, पण त्याबाबत ही कोर्टामध्ये केस गेली
की प्रिअम्बल घटनेचा भाग आहे का नाही. जसं आपण जनरली म्हणतो की आपलं ड्रीम एम आपल्या आयुष्याचा भाग आहे, तर आहे. तसेच प्रिअम्बल ही आपल्या घटनेचा भाग आहे का, कारण ते ड्रीम आहे, ध्येय आहे, तर घटनेचा भाग असायच पाहिजे. जसं आपले एम ड्रीम आपल्या आयुष्याचा भाग असते, तसेच ते आहे. तर त्याबद्दल कोर्टामध्ये केस गेली आणि आर्टिकल 137 नुसार सुप्रीम कोर्टला तिचे ओन जजमेंट, स्वतःचे जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. जजमेंट रिव्ह्यू करून चेंज करण्याचा सुद्धा अधिकार आहे. लक्षात ठेवा, कारण सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतंय की वी आर सुप्रीम बट नॉट इनफॉलिबल. आम्ही सुप्रीम आहे पण इनफॉलिबल नाही, की म्हणजे आमचे काहीच चुकत नाही असं नाही, आमच्याही चुका होतात. वी आर सुप्रीम, आम्ही सर्वोच्च आहेत पण इनफॉलिबल नाही, आमच्याही चुका होतात, असं सुप्रीम कोर्टनं मान्य केलं. आणि प्रिअम्बलच्या बाबतीच्या केसेसमध्ये तेच झालं, ते आपण बघूया. तर बघा, प्रिअम्बल ॲज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्या रिलेटेड पहिली केस गेली ती म्हणजे बेरोबारी युनियन केस 1960. त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं की प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, की सरनामा भारतीय घटनेचा भाग नाही. बेरोबारी युनियन केस 1960, ही बेरोबारी युनियन केस ही पाकिस्तानच्या रिलेटेड केस होती, त्यामुळे ही बेरोबारी युनियन केस आहे, लक्षात ठेवा. पण त्यामध्ये सांगितलं की सरनामा भारतीय घटनेचा पार्ट नाही. दुसरी बघा, एक महत्वाची लँडमार्क केस होती केशवानंद भारती केस 1973ला. लक्षात ठेवा, केशवानंद भारती केस रिलेटेड आपण डिटेल अनालिसिस केलेले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. 24 एप्रिल 1973ला केस झाली होती, ज्या दिवशी सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे होता, या दिवशी केस झाली होती. यामध्ये फॉलिन नरीमन तसेच सोली सोराबजी आणि नानी पालकीवाला हे ॲडव्होकेट होते, आणि SM सिक्री हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, CJI होते, आणि 13 जजचं बेंच होतं. लक्षात ठेवा, 13 जजचं बेंच होतं. 7 वर्षे 6 असा निर्णय झाला होता. आणि एक लँडमार्क केस होती केशवानंद भारती केस, त्या केसनं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन दिली होती. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन दिली की घटनेमध्ये पार्लिमेंटला आर्टिकल 368 नुसार चेंज करता येईल, पण बेसिक स्ट्रक्चर घटनेची मूलभूत संरचना आहे ती संसद चेंज करू शकत नाही. अशी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हे नवीन ज्युडिशियल इनोव्हेशन झालं होतं आणि हे सुप्रीम कोर्टनं आणलं. तसेच लक्षात ठेवा, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन डिफाईन नाही. सुप्रीम कोर्ट म्हणले की कुठली प्रिन्सिपल बेसिक स्ट्रक्चर आहे ते आम्ही ठरवू. जसे SR बोमाई केस जे 1994ला झाली होती, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणले की फेडरलिझम सेक्युलरिझम बेसिक स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टने बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे सांगितलंय, पण पूर्णपणे ते डाटा दिलेला नाही की एवढ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात. सुप्रीम कोर्ट म्हणले की केसेस आल्यानंतर आम्ही बाय केसेस ऑन केसेस ठरवू. तर बघा, केशवानंद भारती केस 1973ला झाली होती. त्या केसमध्ये प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणले, घटनेचा भाग आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणले 1973च्या केसमध्ये. नंतर बघा, तिसरी महत्वाची केस म्हणजे LIC ऑफ इंडिया केस 1995ची केस आहे. त्यामध्ये प्रिअम्बल इज इंटेग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, अविभाज्य घटक आहे असे म्हटले. लक्षात ठेवा, अविभाज्य घटक आहे असे म्हटले. लक्षात ठेवा, कोण म्हटले अविभाज्य घटक आहे, तर सुप्रीम कोर्ट म्हटले. लक्षात ठेवा. तर 3 महत्वाच्या केस आहे. बेरोबारी युनियन केस 1960, प्रिअम्बल नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. केशवानंद भारती केस 1973, प्रिअम्बल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा भाग नाही. बेरोबारी युनियन केस घटनेचा भाग आहे. केशवानंद भारती केस 1973 आणि LIC ऑफ इंडिया केस 1995, सरनामा अविभाज्य भाग आहे कोणाचा, घटनेचा. असे 3 केसेस महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, भाग नाही, भाग आहे, अविभाज्य भाग आहे, अशा 3 केसेस ह्या पाठच करा. लक्षात ठेवा. तसेच बघा, आता प्रिअम्बल काय, तर की टू माइंड्स ऑफ मेकर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपल्या घटना निर्मातेकारांना काय, आपली घटना कशी अपेक्षित होती, त्याचे ड्रीम्स काय, ऑब्जेक्टिव्ह काय, सोर्स काय, या सर्व गोष्टीची तर ही एक गुरुकिल्ली होती आपल्या प्रिअम्बल सरनामा उद्देश पत्रिका, की आपल्या घटना निर्मित्यांना कशी घटना, भारताची राजघटना किंवा नव्या भारताची नांदी ही प्रिअम्बल मध्ये होती. लक्षात ठेवा, नव्या भारताची सुरुवात कशी असावी ती की टू माइंड्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मेकर हे प्रिअम्बल आहे, सरनामा आहे. आपल्या
भारतीय राज्यघटनेचा एक सार आहे. तर बघा, अमेंडमेंट केली होती केशवानंद भारती केस 1973. अमेंडमेंट व्हॅलिड ठरवली की प्रिअम्बल कॅन बी अमेंडेड. लक्षात ठेवा, अमेंडमेंट कधी करण्यात आली ते बघूया, पण केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं की प्रिअम्बल कॅन बी अमेंडमेंट. सरनामा उद्देशपत्रिका चेंज करू शकतात, फक्त अमेंडमेंट कुठं करायची नाही तर बेसिक स्ट्रक्चर किंवा फीचरमध्ये अमेंडमेंट चालणार नाही. जे आर्टिकल 368 मध्ये आहे अशी अमेंडमेंट. बेसिक फीचर तुम्ही चेंज करू शकत नाही, पण अमेंडमेंट करू शकता कोण? संसद, असे सुप्रीम कोर्ट म्हटले. लक्षात ठेवा, प्रिअम्बल आतापर्यंत एकदाच अमेंडमेंट केलेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. तिलाच आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 ला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. गेल्या लेक्चरमध्ये आपण हे डिटेल अनालिसिस केले आहे. PSI 2015 च्या लेक्चरमध्ये बघू शकता, मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे. त्या रिलेटेड सर्व चेंजेस काय काय झाले होते. इंदिरा गांधी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या आणि HR गोखले हे लॉ मिनिस्टर होते. आणि इंटरनल इमर्जन्सी लावली होती. इंटरनल डिस्टर्बन्स, अंतर्गत अशांतता या ग्राउंडवर ही इमर्जन्सी लावली होती. आणि ही त्यामुळे एक कॉम्प्लेक्सिटी आणि एक कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती. त्या रिलेटेड ही गोष्ट आहे. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, इंटिग्रिटी म्हणजे अखंडता, हे 3 तत्व ऍड करण्यात आली होती. आणि सुप्रीम कोर्टने ही घटना दुरुस्ती व्हॅलिड ठरवली आहे. आता बघा, एक महत्वाचा भाग म्हणजे प्रिअम्बल आहे. सरनाम्याला कोण काय म्हणाले यावर रिलेटेड जोड्याला क्वेश्चन विचारतात. के मुन्शी जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे सदस्य होते, जे मसुदा समितीचे सदस्य होते, ते काय म्हटले बघा, भारतीय सार्वभौम लोकशाही गणराज्याची राजकीय कुंडली, होरोस्कोप, राजकीय कुंडली म्हटले होते प्रिअम्बलला. पंडित ठाकूरदास भार्गव सरनाम्याला काय काय म्हटले बघा त्यांनी. सरनामा राजघटनेचा आत्मा, सोल, राजघटनेची किल्ली, की, संविधानाचा मौल्यवान भाग, प्रिसियस पार्ट असून संविधानाचे मूल्यमापन करणारी मोजपट्टी, यार्डस्टिक आहे, असे पंडित ठाकूरदास भार्गव प्रिअम्बलला म्हटले. काय काय म्हटले? सोल, आत्मा, किल्ली, की, प्रिसियस पार्ट, मौल्यवान भाग, एक मोजपट्टी आहे, यार्डस्टिक आहे, असे प्रिअम्बलला कोण म्हटले? पंडित ठाकूरदास भार्गव म्हटले. जस्टिस M हिदायतुल्ला, लक्षात ठेवा, जस्टिस M हिदायतुल्ला यांचे कोण रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड काय बघू. तर ते काय म्हणले आधी बघा, भारतीय राजघटनेचा सरनामा हा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या जाहीरनाम्याची साधर्म्य साधतो, मात्र तो त्याहूनही अधिक विस्तृत असून तो भारतीय राजघटनेचा आत्मा आहे. कोण म्हटले? जस्टिस M हिदायतुल्ला. त्यांची खासियत लक्षात ठेवा, हे 11वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जे भारताचे व्हाईस प्रेसिडेंट बनले, जे 6वे व्हाईस प्रेसिडेंट बनले, तसेच ते भारताचे प्रेसिडेंट बनले होते. तात्पुरते ऍक्टिंग प्रेसिडेंट बनले होते. तर लक्षात ठेवा, हे जस्टिस M हिदायतुल्ला होते, जे भारताचे सरन्यायाधीश बनले, उपराष्ट्रपती बनले, काही काळासाठी प्रेसिडेंट बनले. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहे. तसेच ते मध्य प्रदेशचे पहिले चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट हे होते. मध्य प्रदेश राज्याचे पहिले चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट होते जस्टिस M हिदायतुल्ला. आता बघा, नानी पालकीवाला, आत्ताच बघितलं आपण, नानी पालकीवाला हे वकील होते केशवानंद भारती केसमध्ये. जसे फॉली नरीमन, सोली सोरबजी आणि नानी पालकीवाला हे केशवानंद भारती केस मध्ये वकील होते, लीड कौन्सिल होते. आणि त्या केशवानंद भारती केसमध्येच बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर आली होती. तर बघा, नानी पालकीवाला आणि प्रिअम्बलला आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटले आहे, की घटनेचे ओळखपत्र आहे. तसेच बघा, ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्ट अर्नेस्ट बार्कर, अर्नेस्ट बार्कर आपल्या प्रिअम्बल सरनाम्यावर फिदा झाले होते. फिदा म्हणजे त्यांना फार आवडली. त्यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रास्ताविका आपल्या प्रास्ताविकेने केली. म्हणजे बघा, त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना आपल्या प्रस्तावनेने केली आहे, आपल्या घटनेच्या प्रस्तावनेने केली आहे. तर बघा, अर्नेस्ट बार्करने त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना आपल्या प्रास्ताविकेने केली आहे. आपल्या प्रिअम्बलने, उद्देशपत्रिकेने, सरनाम्याने त्यांच्या पुस्तकाची सुरुवात केली आहे. अर्नेस्ट बार्कर हे ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. पॉलिटिकल ऑप्शनल वाल्यांसाठी अर्नेस्ट बार्कर एक काव्यमय व्यक्ती आहे. फार त्यांचे म्हणजे कवितात्मक इंटरप्रिटेशन असतात अर्नेस्ट बार्कर यांचे. पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत ते. आणि ऑप्शनल वाल्यांसाठी अर्नेस्ट बार्कर एक प्रिय व्यक्ती आहे. तर बघा, ते काय म्हणले, सरनामा हा भारतीय राजघटनेचे मुख्य तत्व, की नोट,
गाभा आहे. तर की नोट आहे असे कोण म्हणले? अर्नेस्ट बार्कर म्हणले. तर बघा, अशा प्रकारे आपण प्रिॲम्बल बघितले आहे. प्रिॲम्बलच्या प्रास्ताविकेचे डिटेल अनालिसिस केले आहे आपण, समरी वाईज अनालिसिस केलं आहे. काही गोष्टी काही पॉईंट्स रिपीट होतात पण ते महत्त्वाचे आहेत, त्यावर रिपीट क्वेश्चन आलेले आहेत त्यामुळे ते रिपीट होतात. तर बघा, प्रास्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोतही नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. लक्षात ठेवा, ही दोन वाक्य फार महत्त्वाचे आहे की प्रास्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोतही नाही, सोर्स ऑफ पॉवर बी नाही व ती त्याच्यावर प्रतिबंधही आणत नाही. त्यावर प्रोहिबिशन बी करत नाही आणि सोर्स ऑफ पॉवर बी नाही. हे दोन वाक्य आहेत, लक्षात ठेवा. तसेच प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही, आपण पाहिलेलं आहे. प्रिॲम्बलसाठी तुम्ही कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही. प्रिॲम्बल, मूलभूत कर्तव्य आणि DPSP हे न्यायप्रविष्ट नाहीत. काय काय न्यायप्रविष्ट नाहीत? प्रिॲम्बल नाही, फंडामेंटल ड्युटी नाहीत आणि DPSP नाहीत. या गोष्टी न्यायप्रविष्ट नाहीत हे लक्षात ठेवा. न्यायप्रविष्ट काय आहे? तर मूलभूत हक्कच आहेत. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, त्यासाठी कोर्टात जाऊ शकता. बघा, प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजे तिच्यातील तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही. तर अशा प्रकारे आपण प्रिॲम्बलचे डिटेल अनालिसिस केले आहे. हा STI प्री 2015 राज्यशास्त्र विषयाचा पार्ट 2 होता. या अगोदर आपण डिटेल अनालिसिस केले आहे. थँक्स फॉर कोऑपरेशन.